अस्थमा एक महत्वाची रेस्पिरेटरी डिसऑर्डर. अस्थमा इज अ इन्फ्लेमेशन ऑफ ब्रॉन्काय और लंग्स. जर आपण ब्रॉन्कसचा विचार केला तर ब्रॉन्कसच्या डिव्हिजन वगैरे स्टडी केलेले आहेत. या ब्रॉन्कसचा जर आपण सेक्शनल व्ह्यू पाहिला तर या आता काही वेळा या ब्रॉन्कस मधून आपण जी हवा घेतो त्यात पोलन ग्रेन, स्पोअर्स, डस्ट कुठलेही पार्टिकल पुढे जाऊ शकतात. आणि ज्या पार्टिकलची आपल्याला ॲलर्जी आहे, समजा आपल्याला पोलन ग्रेनची ॲलर्जी आहे आणि आता यामधून पोलन ग्रेन आलेला आहे पुढं, तर इम्युनिटी सिस्टीमला समजतंय, याची इम्युनिटी सिस्टीम लगेच हायपर ऍक्टिव्हेट होते. समजा पोलन ग्रेन आला तर काय होतंय, इम्युनिटी सिस्टीम becomes hyperactivate होते इम्युनिटी सिस्टीम. आणि इथं IgE नावाची अँटीबॉडी तयार होते. ही IgE अँटीबॉडी कशाबरोबर कंबाईन होईल, इट कंबाईन्स विथ मास्ट सेल. इथं काय होतंय, IgE combines with mast cell आणि त्यामुळं ही मास्ट सेल इरिटेट होते आणि मास्ट सेल काय रिलीज करते, हिस्टामाइन रिलीज करते. हिस्टामाइन रिलीज करणार. आता हे हिस्टामाइन काय करतं, इट ऍक्ट्स एज अ वॅसोडायलेटर्स. म्हणजे या ठिकाणी ज्या रक्तवाहिन्या आहेत, ब्लड व्हेसल्स आहेत, त्या डायलेट होतात आणि किंवा ब्रॉन्कायचं कॉन्स्ट्रिक्शन होतं. त्यामुळं ब्रॉन्कसचं कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि हा जो ब्रॉन्कस असा एवढ्या आकाराचा आहे, याचं कॉन्स्ट्रिक्शन होणार. समजा हे पहिला आकार आहे तर याचं काय होणार, असं कॉन्स्ट्रिक्शन होणार. कॉन्स्ट्रिक्शन याचं असं होणार. म्हणजे ब्रॉन्कसचं कॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं जो एअरवे आहे, जेवढी हवा आत आणि बाहेर जायला पाहिजे आता तेवढी जाणार आहे का, नाउ एअरवे बिकम्स नॅरो. आणि रक्तवाहिन्या मोठ्या आहेत, तिथं फ्लुइड जमा होतं. त्याचबरोबर इथं थिक म्युकस सिक्रीट केला आणि थिक म्युकस सिक्रीट केल्यामुळं सुद्धा हा जो एअरवे आहे तो नॅरो होतो आणि नॅरो झाल्यामुळं त्या पर्सनला शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग, धापा लागणार, त्याला ब्रीदिंग व्यवस्थित करता येणार नाही. दॅट लीड्स टू शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग, विजिंग होणार, शॉर्टनेस ऑफ ब्रीदिंग होणार. अशा प्रकारचा हा एक प्रॉब्लेम आहे अस्थमा. वेगवेगळ्या कंपाऊंडमुळं, ॲलर्जिक कंपाऊंडमुळं, काहींना
सुरुवातीपासून असेल, प्रत्येकाची कारणं थोडीफार वेगळी आहेत, पण अस्थमामध्ये होतं काय तर ब्रॉन्कस कॉन्स्ट्रिक्ट होतात, त्यामुळं जेवढा पॅसेज इथं मिळायला पाहिजे तेवढा पॅसेज मिळत नाही, लहान होतो आणि त्याच्यामुळं इनहेलिंग आणि एक्सेलिंग ह्या म्हणजे जे शॉर्टनेस ऑफ ब्रिदिंगची प्रोसेस म्हणतो ती होते. काही वेळा थिक म्युकस सिक्रेट झाल्यामुळं अशा प्रकारचा प्रॉब्लेम निर्माण होतो. दिस इज द अस्थमा. अस्थमा नंतर आता अस्थमाला आपण काय पर्याय करतो, आपण ते डायलेटर्स वापरतो, ते स्प्रे असतात, स्प्रे मारले की ते पुन्हा ब्रॉन्काय डायलेट होतात आणि ब्रीदिंग नॉर्मल करता येतं. सेकंड प्रॉब्लेम आहे एम्फायसेमा. जे स्मोकर्स आहेत, स्मोकिंगचं हॅबिट ज्यांना आहे त्यांच्यामध्ये हा एक क्रोनिक म्हणजे लॉंग टाईम ही प्रोसेस करत असतील, रेग्युलर स्मोकिंग करत असतील तर त्यांच्यामध्ये हळूहळू एक महत्त्वाची डिसऑर्डर निर्माण होते, क्रोनिक डिसऑर्डर निर्माण होते, एम्फायसेमा. आपल्यामध्ये अल्वेओलार डक्ट विचारात घेतली तर या अल्वेओलार डक्ट मध्ये नेचर असा आहे, कॉन्स्ट्रिक्शन दिसत आहे तिथं. आणि इथं सरफेस एरिया ऑफ ऍब्सॉर्प्शन इन्क्रीज. मोठा सरफेस एरिया दिसतोय याच्यामध्ये. परंतु जे स्मोकर्स आहेत, रेग्युलर स्मोकिंगमुळं त्यांच्यामध्ये होतं काय, हा सरफेस एरिया कमी होतो. इथं सरफेस एरिया किती जास्त आहे, इथं सरफेस एरिया कमी होतो आणि त्या स्मोकिंगमुळं, स्मोकचं डिपॉझिशन इथं झाल्यामुळं जे लायनिंग आहे याचं, हे लायनिंग थिक होतं. आणि मग एक्सचेंज ऑफ गॅसेसच्या प्रोसेसवर मोठा परिणाम होतो. एक्सचेंज ऑफ गॅसेसची प्रोसेस काही नॉर्मल होणार आहे का, नाही. आणि अशा प्रकारची ही जी क्रोनिक डिसऑर्डर आहे, रेग्युलर स्मोकर मध्ये आढळणारी ही डिसऑर्डर आहे, त्याला आपण म्हणतो एम्फायसेमा. त्यानंतर माउंटन सिकनेस. आता आपण इथं समजा जमिनीवर आहोत, इथं आपल्याला माहिती आहे प्लांट भरपूर आहेत, सगळे भरपूर आहेत, आपण इथं आहेत. आता तर इथं एअरचं प्रेशर भरपूर आहे, 700 पेक्षा जास्त एअर प्रेशर आहे, परंतु आपण आता त्या प्रेशरला ऍडजस्ट झालेलो आहोत, त्यामुळं आपल्याला तेवढं काही जाणीव होत नाही की फार प्रेशर डेव्हलप व्हायला लागले आपल्या अंगावर. परंतु ज्यावेळी आपण एखाद्या माउंटनवर जाऊ, तसं प्लांटचं प्रमाण कमी कमी, जसं उंच उंच हाय ॲटिट्यूडला आपण जाऊ, तसं काय होतंय, प्लांटेशन कमी होतंय. आणि प्लांटेशन कमी होतंय त्याचाच अर्थ ऑक्सिजन सुद्धा कमी होतोय. आणि मग अशा ठिकाणी आपण गेलो तर आपल्याला जेवढा ऑक्सिजन पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. दॅट लीड्स टू माउंटन सिकनेस. मग नॉसिया होणं, ओमेटिंग होणं, हेडेक असेल, चक्कर येणं,
अशा प्रकारचे प्रॉब्लेम्स त्यामध्ये होतात. मग आपली बॉडी काय करते त्यावेळेस? आपली बॉडी काय करते त्यामध्ये किडनी महत्वाच्या आहेत. आपल्या किडनी काय करतात? इरेथ्रोपायोटिन सिक्रीट करतात. दिस इरेथ्रोपायोटिन हार्मोन स्टिम्युलेट बोन मॅरो टू प्रोड्यूस आरबीसी. आरबीसी जास्तीत जास्त बनवल्या जातात. त्यामुळं आरबीसी प्रोडक्शन त्यामध्ये वाढवलं जातं. टू टेक मोर अँड मोर ऑक्सिजन, आणखी ऑक्सिजन घ्यायचा, आणखी ऑक्सिजन घ्यायचा, आणखी ऑक्सिजन घेण्यासाठी आरबीसी काउंट त्या ठिकाणी वाढवला जातो. आणि म्हणून आपण म्हणतो काश्मीरमध्ये राहणारे लोक, त्यांचं शरीर एकदम लाल भडक असतं. काश्मीरच्या लोकांचे गाल असतात एकदम लाल. आपल्याकडं मात्र कुणी केले तरच होतात लाल. तर त्यांचं शरीर लाल भडक असण्याचं कारण काय? तर ते हाय ॲटिट्यूडला राहतात. तिथं प्लांटेशन कमी, त्यामुळं ऑक्सिजन कमी. And to take more and more oxygen, the RBC count get increased. हिमोग्लोबिन वाढवायचं आहे, RBC काउंट त्यामध्ये वाढवायचं आहे. यासाठी त्यांच्याकडं RBC जास्त असतात आणि म्हणून त्यांचं शरीर लाल भडक दिसतं. तर माउंटन सिकनेस हा प्रॉब्लेम अशा प्रकारचा आहे. त्यानंतर बेंड. समुद्रामध्ये आपण खाली 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 जसं जाऊ तसं पाण्याचं प्रेशर वाढत जातंय आणि समुद्रामध्ये आपण खाली 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 जातो तर त्यावेळी वॉटर प्रेशर वाढत जातं आणि त्याच्यामुळं नायट्रोजन आत जातो मोठ्या प्रमाणावरती. आणि जर भरपूर नायट्रोजन जाणार, नायट्रोजनचे बबल्स तयार होणार आणि लगेच आपण स्पीडमध्ये वर आलो तर प्रॉब्लेम होईल. मग हळूहळू 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 आपण वर आलो, थांबलो थोडं, पुन्हा वर आलो, थोडं थांबलो तर हा नायट्रोजन त्यातला निघून जाईल आणि पुन्हा आपण नॉर्मल स्थितीला येऊ शकतो. जर आपण एकदम स्पीडमध्ये वरती आलो, दॅट लीड्स टू डेथ ऑल्सो. म्हणजे समुद्रामध्ये जसं जसं आपण खोलवर जातो तसं वॉटरचं प्रेशर वाढतं आणि नायट्रोजन डिफ्यूज होतो आणि कॉन्सन्ट्रेशन नायट्रोजनचं त्यामुळे वाढत जातं. आणि पुन्हा वरती येताना एकदम वरती आलो, दॅट लीड्स टू डेथ. पण हळूहळू हळूहळू वरती आलो तर घेतलेलं नायट्रोजन पुन्हा बाहेर पडणार तर त्याला आपण बेंड म्हणतो. आणि आणखी एक प्रॉब्लेम आपल्याला यामध्ये डिस्कस करायचा आहे. ऑक्युपेशनल डिसऑर्डर. आता जे लोक स्टोनच्या माइन्स मध्ये काम करतात किंवा कॉटन मिल मध्ये काम करतात किंवा फरशी कटिंगचं काम करतात, टाईल कटिंगचं काम करतात, त्यामधून मोठ्या प्रमाणावर काय निघते? डस्ट बाहेर पडते. सिमेंट फॅक्टरी असेल त्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावरती डस्ट बाहेर पडते आणि त्या डस्ट मध्ये मग सिलिका असेल, एस्बेस्टॉस असेल,
हे पार्टिकल त्यांच्या रेस्पायरेटरी ट्रॅकमध्ये जमा होऊ लागतात लॉंग ड्युरेशन 10 to 20 इयर्स, दीर्घ काळापर्यंत त्यांच्या ट्रॅकमध्ये हे जमा होऊ लागतात. समजा हे ब्रॉन्कस आहे, हे पार्टिकल सतत त्यांचा एक्सपोजर त्या पार्टिकल्स बरोबर राहतो. नंतर आपली बॉडी हळूहळू त्याला काय करते, तर त्याला रिस्पॉन्स म्हणून काही कंपाऊंड्स बनवते. मास बनवते, and that mass becomes fibrous, and that leads to fibrosis. लंगचं फायब्रोसिस होईल त्यामध्ये. अशा प्रकारचा प्रॉब्लेम या वेगवेगळ्या ठिकाणी जे काम करणारे वर्कर्स आहेत त्या वर्कर्समध्ये म्हणजे स्टोन जिथं कट केले जातात तिथल्या मिल्स असतील, म्हणजे तिथलं ते ठिकाण असेल, माइन्स म्हणू आपण त्याला, कॉटन मिल्स असतील, किंवा अशा प्रकारचं म्हणजे टाईल्स कटिंग असेल, फरशीचं कटिंग असेल, अशा ठिकाणी जे काम करणारे वर्कर्स आहेत त्यांचा लॉंग टर्म त्या पार्टिकलशी संबंध येतो आणि त्याच्यामुळं त्यांच्या लंगमध्ये नंतर फायब्रोसिस होतं आणि हे त्यांच्यासाठी डेंजरस आहे. सो दीज आर सम डिसऑर्डर्स ऑफ रेस्पायरेटरी सिस्टीम. त्याचबरोबर रेस्पायरेटरी सिस्टीमशी काही गोष्टी आपण करत असतो, काही कॅरेक्टर्स, काही गोष्टी आपल्याकडे सतत होत असतात. जसं आपण स्नीझिंग, शिंकतो, काहीतरी अडकलं यात, तर ते प्रेशरनं बाहेर काढण्यासाठी आपण शिंकतो, स्नीझिंग. हुंगणे, काही वेळा आपण काही गोष्टी हुंगतो, त्याला आपण स्नॉर्टिंग म्हणतो. त्यानंतर कफिंग. आता ही ग्लॉटिस आहे, याच्यावर जर इपिग्लॉटिस अशी पॅकच राहिली तर ही ओपन करण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करावे लागतात. कफिंगची प्रोसेस आपण करतो आणि एक्सपिरेशनच्या प्रोसेसमध्ये आपण जर थोडं एक्सपिरेशन असं केलं तर लॉफिंग त्यामुळं होतं. त्यानंतर हिकुपिंग, उचकी, आणि यॉनिंग, जांभई येणे. आपला मेंदू निवांत असतो, त्याला काही वेळा ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडतो आणि ऑक्सिजनचा सप्लाय कमी पडला की मग ब्रेन काय म्हणतो, मला जरा ऑक्सिजन भरपूर द्या. आणि भरपूर ऑक्सिजन आत घेण्यासाठी आपण करतो ही यॉनिंगची प्रोसेस. So this is about disorders and some characters of respiratory system. Thank you very much.